असा झापेन ना मग सुट्टीच नाही. माझं स्वप्न आहे माझा समाज मोठा करायचा. माय बापा मला खरंच उभारता येत नाही. मला सोबत डॉक्टर आहेत बघ, त्या दोन्ही डॉक्टर आहेत वर बसलेले. डॉक्टर सुद्धा कार्यकर्ता झालाय आज. डॉक्टरने फक्त मला गोळी दुसरी देऊ नये, डॉक्टरच्या ध्यानातच नाही राहिला आपला दवाखाना आहे म्हणून. डॉक्टर इकडं आला आणि इकडंच म्हणायला लागलं एक मराठा लाख मराठा. आणि पुण्यातले लोक बघितलं तेव्हा डॉक्टर म्हणतो आता 2-3 दिवस पण माघारीत नाही जायचं मला काय म्हणा. मला इतके अजून काय नाही त्यात कमरात. आणि माझ्या हाताला सुद्धा सलाईन आहेत. मला रोज डॉक्टरने सांगितलंय, त्या साताऱ्याचे तर डॉक्टर म्हणले तू आरामच कर, झोप नको पडू. म्हणलं आराम कर. आणि मी आराम केल्यावर एक टप्प्यात आलंय माझं शरीर महत्वाचं का जात महत्वाची. मरू दे म्हणलं, मेलो मी, पण मला पुण्याला जायचं. कारण मला समाजापेक्षा मोठं काय नाही. आणि जगून काय करायचं. अरे खाऊन जागायला सगळे चालेत, मी खाऊन जागायसाठी नाही आलो. मला या समाजासाठी काहीतरी करायचं. जगायचंय शेवटपर्यंत वाघ म्हणूनच. कारण आज पुण्यातला मराठा बांधव एकही घरी नव्हता, ना शहरातला ना खेड्यातला. आज तुम्ही अशी धडक मारली, तुम्हाला खोटं बोलत नाही मी. काका थोडं पुढं तुम्ही उद्याच्याला किंवा आज 3 वाजता रातची पाठवून माझ्याकडे बातम्या येतात, पाठच येतात माझ्याकडे बातम्या. मंत्रिमंडळात धुसफूस सुरू झाली, जर नाही आलं तर नाव बदलून ठेवली. कारण आजचा दणका असा हल्ला तुम्ही बऱ्याच जणांची घट होणारच नाही, आता पातळच होणार आहे. आणि जे जे विरोधात बोलले ते तर म्हणले मी पडलोच आता तर येतच नाही मी. कारण आज तर तुम्ही पहिलंच लोकसभेला जिल्हा केलेलं आहे. यांना मराठ्यांची काय शक्ती असते ना, यांना आता कसं का कळालं. आणि पुण्यातले बांधव लेकराच्या जातीच्या बाजूने उभा राहिला म्हणून तुमच्या चरणीत दुसऱ्यांदा नष्ट होतो. आपला बाप आपली जात आहे, आपला बाप आपली जात आहे. आणि तुम्ही ज्याला मोठं केलं त्या आमदाराला मंत्र्याला, त्याचा बाप आणि जात तो पक्षाला मानायला लागला. इतके हरामखोर अवलादी. जातीला बाप मानणारा कधी संपत नाही. जो जातीसाठी काम करत, समाजासाठी काम करत, तो कधीच आपलीशी होत नाही. समाजाला विसरून स्वतःचा कुटुंब मोठं करणाऱ्या पैदाशी इथून पुढे जन्माला नाही पाहिजे, तर त्या मोठ्या सुद्धा करायच्या नाही, लक्षात ठेवा. समाजाला कुटुंब मानून समाज मोठं करणारे लोक आता पाहिजेत. समाजाला शक्ती आणि बळ देणारे लोक आता पाहिजेत. माझ्या पुण्याच्या भूमीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आव्हान, आपला पुण्यातला मराठा ताकदीनं बाहेर पडलाय. मराठ्यांचा असणारा कडवटपणा आणि कट्टरपणा पुण्यातल्या मराठ्यांनी देशासमोर ठेवलाय. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना वय घरात बसू नका, घराच्या बाहेर पडा. स्वतःच्या मुलाला आयुष्याचं आरक्षण द्या. स्वतःची जात मोठी करा. जातीपेक्षा या जगात कोणीच मोठं नाही. आपले लेकर आपल्यासाठी महत्वाचे. या राजकारण्यांना तुम्ही इतकं मोठं केलंय, यांच्या 20 पिढ्या बसून खात्या, पण तुमच्या लेकराला आयुष्याचा काय बुळबुळ करतो रे. मी म्हणलं काय आलं खालून तसं कोण येतं माहिती तुला, छगन भुजबळ.
दिवसा त्या लोकांच्या बागा खालीच आहे ती सावली लागती त्याला फुकट खायची सवय लागली महाराष्ट्र सदन खाय तेलगी घोटाळा खाय वो शिक्षणाच्या काही गौरी खातो का मराठ्याचं आरक्षण खाय बोगस समितीचा अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष केला त्याला बोगस समितीचा 16% बोगस आरक्षण मराठ्याचं खातो देऊ ओबीसीचं मायक्रो ओबीसीचं आरक्षण देऊ एकटाच खातो आता त्याचा नाकावर चकमा लागला आता दुसऱ्या बारीने इथं या ना मराठ्याच्या नादी लागल्यावर अशी फजिती होत असते मराठ्याच्या जीवावर मोठा झाला आणि मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात औषध काढवलं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या पुण्याच्या नगरीतून माझा जाहीर आव्हान आहे एक महाराष्ट्रात म्हण आहे मराठे एक येत नाही आणि मराठे जर एक आले तर इतिहास घडल्याशिवाय राहत नाही पुण्याने सिद्ध केलाय महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आव्हाने घरात बसू नका आपला नेता आपलं सुख नाहीये नेत्याचा पक्ष आपलं सुख समाधान नाहीये कोणाचं सरकार निवडून आणलं म्हणून आपल्या लेकराला भविष्याचं मिळणार नाहीये नेत्याचे पैसे बघून आपला आयुष्य करीला जाणार नाहीये मंत्री आमदारांच्या गाड्या बघून आपल्या लेकराचं भविष्य घडणार नाहीये आपले लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे तुमच्या जीवावर त्यांच्या 20-20 पिढ्यापासून खात्या इतक्यांनी कमावलंय तुमच्या लेकराला आयुष्याचं मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस कामं सोडा पण घराच्या बाहेर पडा शेतकरी मराठ्यांनी शेतात जाऊ नका व्यावसायिक मराठ्यांनी एक दिवस व्यवसाय करू नका रिक्षा चालवणारे जीप चालवणाऱ्या मराठ्यांनी एक दिवस बंद ठेवा व्यापारी मराठ्यांनी व्यापाराला एक दिवस जाऊ नका नोकरदार मराठ्यांनी एक दिवस नोकरी सोडा कामगार शेतमजुरांनी सुद्धा एक दिवस काम सोडा वकील डॉक्टरांनी सुद्धा एक दिवसाचं काम सोडा शहरामध्ये असणाऱ्या मराठ्यांनी सुद्धा खेड्यातल्या मराठ्या प्रमाणात काम सोडा आणि ज्या ज्या ठिकाणी आपली तारीख आणि वेळ दिलेल्या त्या शहरात जिल्ह्यातला ताकदीनं मराठा समाज एकवटा आपल्याला आपल्या लेकराने जात मोठी करायची यांचा आसू होऊ देऊ नका जर तुम्ही इकडे आले तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाही या लोकांचा हसू होऊ देऊ नका तुम्ही जर नाही जमला तुम्ही जर एकजूट नाही दाखवली तर हे आपल्याला हिरवायला लागले अपमान करायला लागले यांना तशी वेळ येऊ देऊ नका महिना 2 महिन्यातून एकत्र येत जा तुमचं एक दिवसाचं नुकसान झालं तरी चालेल पण करोडो मराठ्यांच्या लेकराचं जर कल्याण होणार असलं तर एक दिवस सगळ्यांनी काम सोडून आंदोलनात सहभागी होत जा आपल्या जाती पुढे साधे संकट उभा नाही राहिले 5 मिनिटाच्या आत सगळे संकट सांगतो तुम्हाला सरकारचं संकट मराठ्यांवरतीचे विरोधी पक्षाचं संकट मराठ्यांवरती छगन भुजबळ सारख्या ओबीसी नेत्यांचं संकट मराठ्यांवरती देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या संघटनांनी समन्वय फोडायला सुरुवात केली जातीच्या विरोधात जाऊन काम करणारे मराठे हे मराठ्यांच्या पैदाशी आहेत का नाही याचाही विचार मराठ्यांना करावा लागणार आहे
नका. याच्यात मराठ्यांचा जातीचा काय समान? एखादं हॉस्पिटल जर मराठ्यांचं असलं तर त्या डॉक्टरला बिल कमी नाही केलं तर म्हणतात तू मराठ्यांचा आहे म्हणून बिल कमी करू नका. इथं जातीचा काय समान? तो वावर घेऊन तिने पैसे त्या डॉक्टरचं बिल फुकट कवर खातो. इतके संकट आम्हाला ठेवले. महसूल विभागात एखादा मराठ्यांचा अधिकारी असला तर त्याला त्रास. शिक्षक मराठा असला त्यालाही त्रास. पोलीस मराठा असला त्यालाही त्रास. कोणताही क्षेत्र असू द्या जाणून बुजून मराठा टार्गेट केला. त्या पुण्यातून पुण्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माझा आव्हान आहे. अधिकारी लवकर होता येत नाही. झालेल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी ताकदीनं मराठे उभा राहत जा. अजिबात लोक मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना त्रास होता कामा नये. हे सगळे त्यांच्या जाती आणि जातीचे अधिकारी सांभाळतात. जातीला एकजुटीला बळ द्या. आरक्षणामुळे बसलेले फटके मराठा समाजाला नोकऱ्या मिळत नाही, उच्च शिक्षण मिळत नाही, केंद्रीय कॉलेज सुद्धा मिळत नाही. आरक्षण नसल्यामुळे मराठ्यांच्या अधिकाऱ्यांच्या भरत्या सुद्धा होत नाही. मागचा मागून येऊन पुढे जातो पण मराठ्यांचा अधिकारी त्याच खुर्चीवर. मग त्याच्या काय खुर्चीला काय फेविकॉल लावला का काय की मराठ्यांच्या भरत्या होत नाही. वरून यांचा त्रास आम्ही स्वप्न बघितलंय. आमच्या शहरातल्या नोकरदार मराठ्याने स्वप्न बघितलंय. त्याची ही मुलगा मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे, IAS IPS दर्जाचे अधिकारी झाली पाहिजे. त्यांनी पण स्वप्न बघितलंय. माझ्या शेतकरी मराठ्यांनी सुद्धा स्वप्न बघितलंय माझंही लेकरू अधिकारी झालं पाहिजे. रिक्षा चालवणाऱ्या मराठ्यांनी माझं स्वप्न बघायचं नाही का की माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. ट्रॅक्टर ट्रक चालवणाऱ्या टेम्पो चालवणाऱ्या माझ्या मराठ्यांनी स्वप्न नाही बघायचं का? दुसरं बोलत आता काय करतो जाऊ दे तिकडे. जे होईल ते होईल. आता मी येऊ बी आता मरायला निघालेलं ते होईल. हा आणि मग तुम्ही माहीत धरून मी काय करू? सत्ताच्या आधी झिसकून घ्यायला लागले काय? सगळं भुजबळ पाठीलं का तुम्हाला? त्याला तर ना सुधरूनच देत नाही मी आता. आपल्या मराठा समाजाचे सुद्धा स्वप्न आहे. प्रत्येकाला वाटतं आपलं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. फक्त राजकारणाच्या लोकांच्या मागं पळायचा नाद सोडू नये. माझी तुम्हाला हात जोडून विनंती. हे राजकारणी लोक आपल्या लेकराला कधीच मोठं नाही होऊ देणार. ओळखा, आपण आपल्या नेत्याला ओळखा. भाजपमधले नेते आपणच मोठे केले. आज तेच लोक आपल्या विरोधात बोलायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे लोक आपणच मोठे केले ते आज आपल्या विरोधात बोलायला लागले. आरक्षणाचा विरोध करण्यासाठी एकटा छगन भुजबळ एकटा तरी आरक्षण मिळून द्या ना. आपले जर 50-50 बियापर्यंत तिथे गेले ना त्याचा बुट्टाच करून टाकते ना. आरक्षण सुद्धा मिळेल. आता कसा कचकादा केला लोकसभेला तसा एकदा दाखा. जातीची शान वाढली पाहिजे, जातीची शक्ती वाढली पाहिजे. मराठ्यांच्या हातात राज्याची पावर राहिली पाहिजे. इतक्या ताकदीनं मराठी मराठ्यांच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. ते नाही लागत. फक्त आपण एकजूट राहा. आपल्याला काही करू आरक्षण मिळवायचं. 29 तारखेला अंतरवालीला बैठक ठेवली. पुण्या जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी अंतरवाली लिहायचे. प्रत्येक गावातल्या मराठ्यांनी अंतरवाली 29 तारखेला लिहायचे. पाडायचे का उभा करायचे हे 29 तारखेला ठरायचं. 29 तारखेला काय करायचं आपण ताकदीनं ठरवू. सगळा राज्य तिथं जमा करू. अरे उभा करू पाडू दोन्ही काही करू फक्त 29 तारखेला. ते पाडणारच आहेत ना मग आपल्या उभा केल्यावर. ते काय
अरे पाडण्यात बी एवढी मजा तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रातला एक मतदारसंघ असा नाही की तिथं 43,000 मतदान मराठ्याचं नाही. पाडापाडी जर सुरू केली ना एक येणार नाही भाऊ. एक उमेदवार असा होता मराठवाड्यात 5,000ची लीड तोडायला त्याचा इतका फेस मारा होता. मराठ्याच्या नात्याला असं होत. त्याच्यामुळं एकजूट राहा. मराठ्यांची शान जाता कामा नाही. मराठ्यांची शान वाढायची जबाबदारी आपली आहे. कोणालाच येऊन देत नाही त्यालाच काय बरेच जण बोया बरेली जे जे माया मराठ्यांना त्रास त्याला नादी लागलेला मराठ्यांचा त्याला आयुष्यात निवडून देऊन देणार तुमचा मुलगा म्हणून सांगतो. मराठ्याचं दुःख हेच माझं दुःख आहे. माझ्या कोणत्याही मराठ्याला त्रास दिला मग तो शेतकरी असेल, व्यावसायिक असेल, उद्योगी असेल, तो बिल्डर असेल, तो टपरे चालवणार असो, रिक्षा आणणार असो, टेम्पो आणणार असो, ट्रॅक्टर आणणार असो, हमाली करणार असो, माथाडी कामगार असो, माझ्या गरीब मराठ्यांना अधिकारी असो, नोकरदार असो, त्रास दिला की देणारा पाडीलाच म्हणून समजा. त्यांना ठोचत नाही. आता इथून मागं काय फिरायला तसं राहायचं नाही. आपल्या समाजाची शान ज्याच्या तेच काम करायचं. इथून पुढे आपण समाजाची शान वाढवायची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. आणि माझ्याकडून खूप समाजाला अपेक्षा ठेवल्या. त्याच्यामुळे मी सुद्धा माझी इमानदारी मरेपर्यंत येत नाही. तुम्ही काळजी करू नका. आणि गद्दारी करणारी अवलाद माझी नाही. पण नसता इथून मागच आपलं आंदोलन फुटलं असतं. इथून पाठीमागच. कारण इतके फुटले माझे एवढे संकट वाईट आले. त्यांच्याकडे आता एकच पर्याय आहे, मला गोळ्या घालून मारून टाकणे. दुसरा पर्यायच नाही त्यांच्या पुढे. कारण पैसे पद त्यांचे माझ्या पुढे चलत नाही. एक तर आरक्षण देणं एक नसता सत्ता पडणार. ते जाहीर पुन्हा तो सांगतो एक तर आरक्षण सरकारने द्यायचं नाही तर सत्ता पडलीच म्हणून सांगेल. मग त्यांच्या पुढे एकच पर्याय, मला गोळ्या घालून मारणे. पण जो गोळ्या घालून मारेल ना त्याची जातच मराठी शिल्लक होणार नाही. कारण मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. उगाच भाषणात बोलायचं म्हणून बोलतात म्हणा तुम्ही, मी इकडे येईन तिकडे जाऊन बघतो. काय बघतो तिकडे येऊ. बोलायचं म्हणून बोलायचं असतं. मी जर नुसतं हो बी म्हणलो ना तो जर तुला स्वार्थ नाही तर मराठवाड्यात का येतो भाऊ. त्याच्यामुळे लय नाटक समाजाच्या विरोधात नाही करायचे. समाज एवढी धार असती. समाजाच्या शक्ती पुढे कोणतीच सत्ता टिकत नाही. कोणचीच. समाजाची शक्ती सोपी नाही. मी संयमी हे आमचे पोट्टे मला गप नाही बसून देत. ते म्हणजे तुम्ही लय दम धरता भाऊ एकदा भाऊ देत होता तरी मला माझ्या समाजाला थोडाही खर्चाटा येऊ द्यायचा नाही. एक रक्ताचा थेंबी सांडू द्यायचा नाही. यंदा सांडला आम्ही अंतरवलेलं काय सांडायचं ते. देवेंद्र फडणवीसने आमचं जेवढं रक्त सांडायचं तेवढं सांडलं आमच्या आई बहिणीचं. मला इथून पुढं माझ्या समाजाला डाग नाही लागू द्यायचा. मला माझा समाज अडचणीत नाही येऊ द्यायचा. नसता एवढी पब्लिक मागं म्हणल्यावर माझ्या जागेवर जर दुसरा असता ना त्याने आता बहुत कुटाकुटी सुरू केली असती. मी एवढा संयमी. मी असं करून 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 70% आरक्षण मिळत आणलं की नाही. गावाचे गाव आरक्षण निघाले. आणि आता काय सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी राहिली. पण आपल्या मराठ्यात एक म्हणे आता काय 25-30% आरक्षण राहिलं आपलं, जास्त नाही. सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी झाली की सगळे मराठी ओबीसी आरक्षण झाला विषय खलास. आणि ती जर त्यांनी सगळ्या सोयीची अंमलबजावणी आणि गॅजेट लागू नाही केली तर मग मराठ्यात म्हणे वादीसाठी मसाला कापायचा. मग ती म्हण मग आता सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीसाठी सत्ताच पाडायची. मग असा कच असतो आपला मराठ्याचा. तुम्ही आपल्या गोरगरिबांची आणायची मला काय व्हायचं नाही. मी स्वार्थी असतो तिथून मागच पळून गेलो असतो. मला काय नको. मला फक्त तुमचे लेकर अधिकारी झालेले बघायचे तर मराठा शक्तिशाली बनल्याला बघायचं. माझ्या समाजावर अन्याय मला नाही सहन नसता.
खुशाल घरी झोपून राहिलं असतं. मला एक दिवस सुद्धा तुमच्याशिवाय निघत नाही, एक घंटा सुद्धा. मी जर 2 दिवस अंतरवळीत राहिलो तर माझा तुटतो. मला असं वाटतं की माझ्या समाजाचं आरक्षण जवळ आलंय, आपण कवर बसून राहायचं. आपण सतत कामात राहू. आपला समाज लय खचलाय, आपल्या समाजावर लय संकट आणले. आपल्या समाजाला एवढंच मिळून द्यायची संधी. जर एवढ्या वेळेस माझ्या समाजाला दगाफटका झाला तर माझा समाज भविष्यात कधीच एकत्र येणार नाही. म्हणून मी रातपाट एक करतो, मी कसलाच विचार नाही करत. आज 12 वाजल्यापासून गाडीवर आहे. तुम्ही उपाशी आहेत, मी सुद्धा उपाशी, आपण दोघंही उपाशी. पण काय शक्ती असते ना, काय ऊर्जा असते ना, ही देशानं मराठ्यात बघितली. आज यांच्या पोटात काय नसून यांची तीच ऊर्जा आहे. एकही माणूस परत माघारी जात नाही, एका जागेवर बसते सगळे, एकही उठून हलत नाही. एवढी मराठ्यांची एकी कशी झाली ते इंग्लंडला का हॉलंडलाच लिहायला लागलेत. आता मला वाचता येत नाही इंग्लिश, पण मला एक दिवसा केले ते मला तिकडच आलं बाबा. म्हणलं इकडे सगळं GDP सारखंच गेले. आळे 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 आळे. म्हणजे मराठ्यांची दखल आता कुठं झाली. मराठे काही करा, आपल्या लेकर शक्तिशाली बाबा. आपला विषय गेलं, आपल्या लेकराचं काय, कुणाच्या नातूच्या कामाला येईल, कुणाच्या बहिणीचे येईल, कुणाच्या भावाचे येईल. आरक्षण मिळवायचे, काही करू. एकदा फक्त नाविलाज म्हणून आपण आपल्या नेत्याला एकदा विचार, तुम्ही आमचं आरक्षण द्या. नसता एवढ्या वेळेस आमच्या मागं उभा राहा. आपण आपल्या नेत्याला उद्यापासून सुरू करायचं. 75 वर्ष आम्ही तुम्हाला दिलं, फक्त 5 वर्ष आमच्या मागं उभा राहा. ते जर नाही राहिला तर समजायचं ही अवलाद आपली नाहीच, फक्त मोठं होत तर आपल्याकडे होते. काही करा, एकजूट तुम्ही दाखवली ना, अशी एकजूट मुंबईला जाताना एकदा होती ना, आता दुसऱ्या देव. खरंच पुणेकरांना मानावं लागेल. इतक्यावर उचलतंय तरी म्हणायचे 2 किलोमीटर राहिले. मला तर काही सुचा ना, म्हटलं ठुली अशी किती लांब. त्या पोराला परत बोलून घ्यायचं, म्हणलं किती लांब राहिले रे. ते म्हणलं हे काय इथं म्हणत 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 किती वाजले राहत. तो आम्हाला 2 वाजता म्हणला तो हे काय इथं आलंय. इतकं चलत होत कापू कापू तरी उरकाना. त्या पोलीस बांधवाची फजित लुटू. मला एक कळलं नाही तुमचे काम. पोलीस गागा करते, पोलीस तुम्हाला लुटीत का, तुम्ही त्यांना लुटीत. मला मिळत का ना, कोण कोणाला लुटीत होतं मिळत नाही. त्यांची फजिती मारण्याची केली तुम्ही, त्याने तुमची केली. कारण तुम्ही रेट आलात तर ते तर काय करते. आणि मुंबईत जायचं नको आता का जायचं. एक फेरफटका हाणायचाच का. जरा बऱ्याच जणांना मस्ती आली, थोडं थोडं जाऊन आलेला बरंच राहिल्या खायला. सगळे येतात का, सगळ्यांची सगळे. त्यांना मुंबईत बाहेर जावं लागेल. 2 कामं करून काय मग आपण 29 तारखेला निवडणूक लढायचे का पाडायचे. आणि तुम्ही म्हणता तसंच होईल, काळजीच करू नका. तुम्ही म्हणता तसंच होणार आहे, तुम्ही काळजीच करू नका. कारण मला सुद्धा काही मर्यादा आहे. मला बी मर्यादा आहे. किती दिवस लढायचं आणि किती दिवस नाही. देशातला मराठ्याचा किंवा कोणत्या जातीचा एवढा मोठा लढा झाला नसेल. 1 वर्ष सलग हे आंदोलन सुरू आहे. देशातला पहिला मराठीचा लढा आहे सलग, सातत्याने. आणि टेम्पो लाखात लोक पुन्हा कमी जास्त नाही झाले. हे देशात कधीच असला लढा झाला असं. मला पण मर्यादा आहे. मी किती दिवस आता सहन करायचा माझ्या समाजाचा अन्याय, किती दिवस आम्ही लढत राहायचं. आता उद्याच्या 29 तारखेला 1 वर्ष पूर्ण होईल. 1 वर्ष सलग लढा सुरू आहे. इतका संयमाने शांततेने चालवलाय.
आणि तुमच्या चरणी खरंच पुन्हा एकदा तिसऱ्या नतमस्तक यासाठी होतो, तुम्ही शब्दाच्या बाहेर गेलेले. शांत राहा म्हणलं की शांत राहायचं. आता फक्त सांगतो तेवढं करा, ह्या बरेला शांतच राहायचं. जर 29 तारखेला पाडायचं किंवा उभा करायचं ठरलं, समजा उभा करायचं ठरलं, तर तुमच्या मागे एक काम, उमेदवाराला येते. अरे उमेदवार उभा करायचं म्हणलं ते आलंच ना. आता समजा उमेदवार उभा करायचं ठरलं, तर आता एक काम करायचं, तुम्ही आधी मला करायला लागेल, मग तुम्ही करा. कारण हुंबल अशी झाली, उमेदवार उभा करायचं म्हणलं की इतके उमेदवार आहेत मराठ्यात. अरे इतके बाप, माया सगळं 150 आहेत. एका गाडी 6-6. इतका नाग असतो का राजकारणाचा पुढं. आपलं काय ठरलंय, जात मोठी करायची. जातीसाठी आपल्याला राजकारणात जायला लागते, जायचं नसतं तरी. कारण हे द्यायनातच, मग तिथं जायचं म्हणलं कुणी दिला तरी एक समजा इच्छुक असला पाहिजे, त्यात दुमत नाही. 15, 16, 20, 50, 100 इच्छुक असू द्या, पण आपल्याला काम काय करायचंय, जातीसाठी, राजकारणासाठी नाही, स्वार्थासाठी अजिबात नाही. मग कुणी एक दिला म्हणून काय फरक पडला, हे कोणी दिला म्हणून काय फरक पडला. एक जण उभा करायचा आणि जरी इच्छुक असले तरी सगळ्यांना असं समजायचं की मी सांगणार, आणि त्याचं काम करायचं. त्याला सगळ्यांनी मिळून निवडून आणायचं. सगळ्यांनी ते मलाच हानीन म्हणून. अरे तुला सांगतो, 9च्या पुढं मी एवढा लोड मध्ये येतो आणि त्याला उभा केल्यावर कसं व्हायचं भाऊ. मग इतके पाय तुडी तर ती दयावगड खेळायचो. दारू एक सोडा राहतो, पाय पडतो बाबा मी. बाबा दारू सोडा फक्त मराठ्याच्या लोक काय ऐकू नका, फक्त दारू सोडा. इतका दारू त्रास होतो, असे कचाकच पाय थोडी देत. आणि तुमच्याकडे टप्पू ते टप्पू पोरं पायावर पाय देतात तर पायच काढत नाहीत. मला भेटा नाही कुठे कचाकच यादी देत. परत फोटो बी तेच काढी देत. मोबाईल उलटा धरतात, मला म्हणतो मी कसं काय दिसणार. आता मला काय म्हणतो मोबाईल मध्ये मी कसं काय दिसणार. फक्त दारू सोडा. एक उमेदवार द्यायचा, इच्छुक किती असू द्या, इच्छुक किती असू द्या. एक उमेदवार दिला ना, त्याला सगळ्यांनी निवडून आणायचं. शान मराठ्यांचे राखायचं. आणि एक दिलेला असतानाही जर बाकीचे उभा राहिले तर आपण त्याचा असा अर्थ समजायचा, हे जातीच्या विरोधात होतं, हे आपल्या आंदोलनात नव्हतं. हे आंदोलन त्याच्यासाठी होतं की याला उमेदवारी घ्यायची म्हणून होतं, जातीसाठी आलेलं नाही. कारण एक ठरला इथं जातीचा प्रश्न, तो जातीसाठी लढायचा, आपल्या राजकारणासाठी नाही. त्यामुळे ते एक लक्षात ठेवा. त्याने जर पुन्हा ते बळच उभं राहिलं तर आपण समजायचं हे जातीसाठी आलंच नव्हतं, याला काहीतरी याचा स्वार्थ होता म्हणून आलं. जातीचा स्वार्थ याच्या मनात नाही. दुसरं काम करायचं, मी उभा करतो मग जाऊ दे काय बिडात असंच म्हणते. कोणत्या जिल्ह्यात जातो मी असंच म्हणते, एवढीवर पाडायचंच म्हणतात. सगळ्या जातीचे लोक म्हणतात, नुसत्या मराठ्याचे नाही, सगळेच म्हणतात एकदा पाडाच. अरे मुसलमान आपल्या पुढे, मुसलमानात म्हणजे एवढीवर पाडो. मी पाडा म्हणलं की ते म्हणतात पाडो, म्हणलं पाडो तर पाडो, जाऊ दे पाडो. सगळे इतका जैन झाला नाही, एकदा दलित मुस्लिम 12 बोलत संपलं, यांचा कार्यक्रम संपला. दुसरं काम करायचं, मतदान मराठ्यांनी यावेळी 100% करायचं. 100% एक शिक्का चालायचा. म्हाताऱ्या माणसासहित मतदान करायचं. बाहेर गेलेले पोरं नोकऱ्याला मतदान दिवशी गावाकडे यायचे. मतदान 100% करायचं म्हणजे करायचं. एकही फुल्ली वायाला जाता कामा नाही. इतकं सावध राहायचं. आतापासूनच शिकवायला लागलोय मी तुम्हाला. पुन्हा तिसरं काम पुन्हा याच्यासाठी वापरायचे, नुसते पाहुणे जागे करायचे. 3 महिने काम करा, 5 वर्ष महिन्याचं काढलं. नुसते पाहुणे जागे करायचे. जेव्हा पाहुणा ऐकत नाही त्यात जावई घेऊन बसायचं. त्याला म्हणायचं एवढी बार मग तू त्या पक्षाचा आहे, त्या पक्षाला गाडी लागून दी, एवढी बार जातीसाठी कर. जावई तिथून उठूनच द्यायचं नाही. जावई सासऱ्या पुढे नेऊन बसायचं.
इतकं फोनचं काम राईट करायचं. चौथं काम, राजकारणी लोक इतके चाभरे येत, ह्यो एखादा बाबा नादीत येत आणि त्या बाबाला ट्रॅव्हल देतात आणि मग ते तीर्थयात्रेला घेऊन जाय. बरेच आपले भोळे लोक ते म्हणते चला व देव धर्म करून येऊ, ट्रॅव्हल फुकट हे. आणि ते 41,000 मतदान आपलं तीर्थयात्रेला घेऊन जातात, तर आपलं सीट पडत आहे इकडे. या बारेने आपल्या घरच्याला सगळ्याला सांगा, तीर्थयात्रेला मतदान झाल्याशिवाय कोणी जायचं नाही. एकदा मतदान झालं की त्याला म्हणा 5 वर्ष तिकडेच आहे, पुरे दिवस झाल्याशिवाय मग घरी येऊच नको. इतकं काम ताकदीनं करायचं. बोगस मतदान पुढं बाहेर काढायचं. यांनी बाहेर जिल्ह्यातले पाहुण्याचे मतदान इकडे लावले, एक बोगस मतदान होऊ द्यायचं. पोलीस किती आणले गावात तरी कोणी घाबरायचं नाही. मतदान केल्याशिवाय कोणी शेताकडे फिरकायचं नाही किंवा तिवट्यात सुद्धा जायचं नाही त्या दिवशी. आता मराठ्यांची अशी मनस्थिती झालेली, तुम्हाला 8वं काम सांगतोय. तुमच्यावर जर दबाव राजकीय नेत्याने आणला, गोरगरीब मराठ्यावर रॅलीला जाऊ नको, सभाला जाऊ नको, प्रचाराला जाऊ नको, गरीब पेते. फक्त एक गोष्ट आजच लक्षात ठेवा, मतदानाला जाताना मतदान करताना कोणीच बघत नाही तू कुठं करतो मग. त्याच्या सगळं झेडा काय करता मग खाबी त्याचं कच्चू. आणि मतदानाच्या दिवशी असा कार्यक्रम दाखवत तो म्हणला पाहिजे मी पडलोच कसं. त्याच्या कॉलेज शाळावर मास्तर जरी असले तरी मराठीच्या मास्तरांनी पोराच्या जातीच्याच बाजूने मतदान करायचं. नोकरदारांनी सगळ्यांनी, शेतकरी मराठ्यांनी सुद्धा सगळ्यांनी एकजुटीनं मराठ्याच्याच उमेदवाराला मतदान करून त्याला निवडून आणायचं. इतक्या ताकदीने करायचं. कारण एका जिल्ह्यात असंच झालं, मराठ्याचे सगळे नेते व्यासपीठावर कधी सीट पडलं आणि मग त्यांच्यात बेरी सुरू झाली. ते म्हणले मायाला इतके होते व्यासपीठावर, मी कस काय पडलो. ते मला नाही केलं, ते नसेल केलं. असंच करायचं आपण बी. लयच दबावात असल्या गोरगरीबाला म्हणायचं मी केलं मतदान, पण त्यांनी केलं नसतं. नुसतं येणे त्याच्यावर त्याच्यावर ढकलायचं पण यांना पाडायचं. तेच डोकं लावतात का, आपण सुद्धा भारी डोकं लावायचं. मात्र मराठ्यात एक परिवर्तन झालं, ते लय मला आवडलं. मराठा पैशासाठी काम नाही करत. मतदानाचे पैसे नको म्हणतात आम्हाला, थोडाच राहू दे. तो श्रीमंती तो घरी ठेव. या एकजुटीला सलाम आहे. आणि जर पाडायचं ठरलं, आता हे निवडून यायचं सांगितलं, आणि जर पाडायचं ठरलं तर तिथं लय सोपं आहे. नुसतं नाव सांगूच तर जाऊ गेलाच तो राहतच नाही. देव माग मी नाव नाही सांगितलं, मी फक्त त्याला पाडा त्याला पाडा. इतके मराठी चॅप्टर राईटच पाडलं. आता गिरीश महाजन म्हणतो मराठ्याला आरक्षणात नाही मिळू शकत. अरे तो आहे मतदारसंघात 1,36,000 मराठ्याचं मतदान आहे. येवल्यावाला म्हणतो मराठ्याला आरक्षणात नाही मिळू शकत. तिथं 1,16,000 आहे येवल्यात. आणि येवल्याचा विषय असा आहे, मी जरी म्हणलो का त्याला निवडून आणा तरी मराठी त्याला पाडणार. इतके पिसा आहेत मराठी तिथे. तिथं येतच नाही रे, त्याला येऊन देत नाही. मराठ्याच्या वाटा गेलेला माणूस मी तुम्हाला दुसऱ्यांदा सांगायला लागलो. मी बेगडी नाहीये. मला मराठ्यांच्या कोणत्याही क्षेत्रातल्या मराठ्यांना जर त्रास झाला तर मला सहनच होत नाही. मी बदलाच घ्यायच्या मागे लागतो. आणि तुम्ही मला उघडं पाडायचा प्रयत्न सरकारने केला, तुम्ही एकजूट दाखवून बदला घेतला, त्याबद्दल तुमच्या चरणी पुन्हा नतमस्तक होतो. मला एकटा पाडायचा प्रयत्न केला, तुम्ही बदला घेतला. मराठ्यांना अरे मैं आगे छे ना माग तर हाय कुठं नाही. मैं आगेचे टेन्शनात ना घेऊ तर मी आता बेल्ट लावला की मी इकडून साड्या लावून दे.
ते आता जे होईल होईल सगळ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती, जात वाचवायचं मराठा समाज शिकला आणि जातीचे लेकर मोठं करायचं सुद्धा मराठा समाज शिकला. स्वाभिमान वाटायला लागला आता मराठ्याचा आणि माझ्या जातीतील जन्म त्याचाही मला गर्व वाटायला लागला की जात अशी नुकती बातमी कोल्हापुरातून का व्हायरल झाली तर सांगलीतच मराठी पेटले, पुण्यातले तर इतके पेटले की पुरा देश बघता. आज पुण्यात रेकॉर्ड ब्रेक करते अचानक कशाची असंच पुण्या राज्यात होणार आहे. आता राहिलं कोकण, विदर्भ आणि खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा इथले सगळे सीट पडत आहेत, काळजी करू नका. आता राहिला फक्त मुंबईचा विषय. आपण काय गप्पा मारित नसतो, बळच पडत नसलं तरी पडत म्हणत नाही. मी मुंबईत घुसलोय किंवा घुसलेत लोक. मुंबईत 17 ते 18% लोक हे महाराष्ट्रातून गेले. प्रत्येक मतदारसंघात किती मराठ्याचं मतदान आहे आपल्या महाराष्ट्रातलं? मुंबईत नव्हतं, कारण मुंबईत पाडणं थोडं जड आहे आपल्याला, जे खरं आहे ते सांगतो, किंवा निवडून आणणं सुद्धा जड आहे. पण आपण जे ह्या 7-8 दिवसात शोध घेतला ना, मुंबईतले सुद्धा जवळपास आतापर्यंत 19 सीटं पडू शकते एवढी महाराष्ट्रातून गेलेली ताकद तिथे, महाराष्ट्रातून गेलेल्या लोकांची. आणखी 7-8 दिवसात म्हणजे 29 तारखेपर्यंत बराच टाटा येईल आपल्याकडे की मुंबईत महाराष्ट्रातून कामासाठी गेलेले गोरगरीब मराठी हे जरी त्यांच्या दबावाखाली असले तरी ते पाडणार. आणि पश्चिम महाराष्ट्र एक नाही, मराठवाडा एक नाही, हे आपल्या दरी निर्माण करायचं काम केलं होतं. आपण सख्खे एका आईचे भाऊ असल्यासारखे तरी आपल्या दरी दाखवत होते, एका आईचे लेकर असल्यासारखे. काय केलेलं आहे पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्याचं? मराठवाड्याने काय केलंय पश्चिम महाराष्ट्राचं? किंवा पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्याने विदर्भाचं काय केलंय? काहीच नाही. मग हे यांच्या राजकीय स्वार्थासाठी मतभेद दाखवते आपल्या. पण पश्चिम महाराष्ट्र ताकदीने उठला ना, मराठवाड्यापेक्षा जास्त ताकदीने उठला, तुटून पडलाय होता. ही एकजूट राहू द्या. मी खरंच आज आनंदी की माझा मायबाप समाज स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने उठला. पक्षाला लाथाळलं, पक्षाला पायाखाली तोडवलं, पक्षाच्या नेत्याला स्वतः पायाखाली तोडवलं. मराठी अपमान अवलाद ही स्वतःच्या पोराच्याच बाजूने उभा राहणार आहे, जातीच्याच बाजूने उभा राहणार, नेत्याच्या बाजूला अजिबात उभा राहणार नाही. आणि पक्षाला आणि नेत्याला बाप मानायचं आता बंद करायचं, आपल्या जातीला बाप मानायचं. माझा शब्द आहे तुम्हाला, मला जीवन जरी मारला नाही यांनी तरी मी ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही. काळजी करू नका, मरेपर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाही. तुमची मान खाली होईल असं हे काही पाऊल उचलणार नाही. समाजाला डाग लागल अशी कुठलीच गद्दारी मी तुमच्याशी करणार नाही. तुम्हाला मायबाप मानलाय ना, तुम्हाला शोभल असाच मुलाप्रमाणे काम करेन, कधी तुमच्याशी गद्दारी करणार नाही. आपले राजकारणाच्या पलीकडे एकजूट राहू द्या. आपली जात आपल्याला मोठी करायची. सगळ्यांना आपण आपल्या जाती मोठ्या केल्या, फक्त मराठ्यांची जात मागे पडली. असेच कणखरपणा, असेच कडवट राहा, असेच कट्टरपणा, स्वतःचं मुलं मोठं करायची वेळ आली. जर आपण घरात बसून राहिलो किंवा घरातच सभा बघितल्या, शेतात मोबाईलवर जर सभा बघितल्या, आपण जर गर्दी नाही केलेली, एकजूट जर नाही दाखवली तर आपला दबाव सरकारवर पडणार नाही. त्यामुळं घरात बसून बघू नका, शेतात मोबाईलवर सुद्धा बघू नका, प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हा. एक दिवस कामं सोडायची पण आपली शक्ती दाखवायची. मराठी घराघरातून एक झाले. सरकारने किती गैरसमज पसरले, मी आणि माझे विचार मराठीच्या हृदयात आणि मनात बसले, ते कोणाचे बाप काढू शकत नाही आता, कोणाचाच. त्यामुळे काळजी करू नका. ओबीसीतून मराठ्याला आरक्षण देणार आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण त्यांनी घालवलंय आपलं. आपण 10% एसीबीसीचं आरक्षण मागितलं नव्हतं तरी आपल्यावर लादलं बळच. आपल्या मागणी नसून बळच दिलं. ईडब्ल्यूएस रद्द केलं.
पोरांचे प्रचंड हाल यांनी केले. आपण त्यांच्याकडे 3 मागण्या केल्यात आणि पुण्याच्या या लाखोच्या संख्येने जमलेल्या मराठ्याच्या साक्षीनं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे आव्हान मागणी करतोय. या पुणे जिल्ह्यातल्या जमलेल्या मराठ्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं ईडब्ल्यूएस आमचा मराठ्यांचा रद्द केलाय. ते पुन्हा सुरू करून तो ऑप्शन सुरू करा. एसीबीसीचा पण ऑप्शन ठेवा. कुणबी प्रमाणपत्र निघाले तो ओबीसीचा सुद्धा ऑप्शन ठेवा. या तिन्हीपैकी कोणताही विद्यार्थी ऑप्शन घेईल आणि आपलं भविष्य घडवेल. ज्या मराठ्यांच्या पोराने ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरले एसीबीसी सुरू व्हायच्या अगोदर आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करू नका. त्या पोरांचा वटवा करण्याचा अधिकार तुम्हाला नसता. तुमचा सरकार पाडल्याशिवाय मी सोडणार नाही. सांगितल्यानं सरकारने लक्षात असू द्या. मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा 2004 साली सुशील कुमार शिंदे सरकारनं पारित केला. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा घेऊन सुशील कुमार शिंदे सरकारनं अध्यादेश पारित केलाय. त्याच्या अटी शर्ती शिथिल करा आणि त्याच्या सुलभता आणि ती पुन्हा लागू करा. नसता नव्यानं अध्यादेश करा. मराठा आणि कुणबी एकच 83 क्रमांकाला आहे. ओबीसीची यादी आहे. मराठा आणि कुणबी एक आहे. मराठ्यांचा आणि कुणबींचा व्यवसाय एकच आहे. ज्यावेळेस ओबीसी आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस व्यवसायाच्या आधारावर दिलं गेलं. ज्या 150 ते 180 जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्या व्यवसायाच्या आधारावर घातल्या. आज त्या जाती 350 ते 450 झाल्या. मग व्यवहारच्या जाती आल्या कुठून? ज्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्या जातीची पोट जात आणि उपर जात म्हणून नंतर 440 जाती जास्त वाढवल्या. जर त्यांचा आणि यांचा व्यवसाय एक आहे त्यांची जातीची पोट जात म्हणून आरक्षणात घालता येते तर मग कुणबी मराठा हा आरक्षणात कुणबी आणि मराठा तर एकच. कुणब्यांचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एक आहे. मराठ्यांची पोट जात म्हणून कुणबी घोषित करा आणि पुन्हा मराठा आणि कुणबी खेळी कायदा पारित करा. नसताना सरकार पाडल्याशिवाय सोडणार नाही जाहीर सांगतो. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे करा. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तात्काळ करा. दुसरं सांगतो या राज्यातले आजपर्यंत झालेले सगळे गुन्हे मागे घ्या. सरसकट पाहिजे. पहिल्या दिवसापासून सरसकटची मागणी. मराठवाड्याच्या गॅजेटसह सातारा संस्थाचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सगळे गॅजेट लागू करा. ज्या आमच्या 8 मागण्या त्या सगळ्याची सगळ्या मान्य करा तसा तुम्ही शब्द दिला. जर तुम्ही 29 ऑगस्टपर्यंत नाही केलं एकदा जर मराठ्यांचा निर्णय ठरला पाळायचे उभा करायचे तर मी 1 इंच सुद्धा माझ्या सरकारला जाहीर सांगतो. कारण मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. समाजाला धोका द्यायची सवय मला नाहीये. तुम्हाला संधी आहे. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला दोघांना सांगतो तुम्हाला संधी आहे. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात न जायचं. तुम्ही आमचा हक्काचं आरक्षण द्या. आमच्या मागण्या पूर्ण करा. नसता हेच मराठे या राज्यात तुमचं एकही सीट निवडून येऊन देणार नाही ते तुम्हाला जाहीर सांगतो. मराठ्यांना माझी विनंती आहे. नेत्याला आणि पक्षाला मोठं करायचं आता बंद करा. तुमचेच लेकरं तुम्हाला वगैरे शिव्या लागतील. पुढच्या पिढ्या आपल्याला माफ नाही करणार. तुम्ही पक्षाला नेत्याला मोठं केलं आम्हाला मोठं करण्यासाठी काय केलं? एवढ्या वेळेस आपल्या लेकराच्या आणि जातीच्या मागे उभा राहा. मी तुम्हाला मुलगा म्हणून तुमच्या पायावर हात सांगतो. मी लढायला खंबीर आहे. याने किती षडयंत्र रचले तरी देवेंद्र फडणवीस यांचे सगळे षडयंत्र भोगण्याची ताकद माझ्याचे तुम्ही काळजी करू नका. मला चारी बाजूने यांनी घेतलंय.
आणि ओबीसीने सुद्धा मराठीच्या अंगावर यायचं नाही. शांतता ठेवायची, यांचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. काही करा, यांचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. आपली जात जाणी करा. व्यवसायाच्या मराठ्यांना साथ द्या. गरीब मराठ्यांना सुद्धा व्यवसायाच्या मराठ्यांनी साथ द्या. आणि इथून पुढे मराठ्यांनी आणखी एक परिवर्तन करा. मराठ्यावर संकट आला तर त्याच्या मदतीला धावून जा. बघ्याची भूमिका घेऊ नका. तातडीने एकमेकांच्या मदतीला जात जा. आपल्याला जात वाचवायची आणि लेकरं पण वाचवायचे. मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्याच्या केसाला धक्का लागू देणार नाही, शब्द आहे माझा तुम्हाला. पर्यायाला जर मी नसलो तर माझा मराठा समाज एक झाल्याला तुम्हाला फुटू द्यायचं नाही. जबाबदारी तुमच्यावर लक्षात असू द्या. जबाबदारी जातीची मुलं जगवायची जबाबदारी तुमच्यावर आहे. कारण शेवटी शेळी मी पूर्ण आयुष्य माझ्या समाजाला दिले आणि राहिलेलं आयुष्य सुद्धा. मेल्याच्या नंतर मी सगळे अवयव दान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझ्या शरीराचे राख होण्यापेक्षा समाजाचं कामाला येईल म्हणून पूर्ण शरीर समाजासाठी केलंय. सांगली साताऱ्यातल्या काही बांधवांनी सुद्धा मला वाटतं घोषणा केली. त्यांनी सुद्धा शरीर दानाची घोषणा केली. माझं तुमच्याकडे पुन्हा पुन्हा आव्हान आहे. आपले लेकरं मोठे करायचे बरं का. माझ्या मराठ्याच्या लेकराच्या डोळ्याला पाणी येऊ देऊ नका. मायबाप मराठ्यानं 1% हुकल्यानं लेकरू जनावरांसारखं पक्षापक्षी घरी रडत यायला लागलं. 1% हुकलेल्या लेकराला बापाला काय सांगावं कळत नाही आणि आई बापालाही समजत नाही या लेकराची काय समजूत काढावी. आता थोडे भानावर या मराठ्यांनी स्वतःच्या लेकरांनी जातीचे जात आपली त्याच्या अश्रू पुसायचे शिका. कोणी नाही बरं, कोणी कोणाच्या मदतीला नाही. स्वतः मोठे होतात मराठ्यांच्या पुढे पुढे करते. ज्यावेळेस आपल्या लेकरावर संकट उभा राहताना त्यावेळेस कोणी मदतीला नाही येत मराठ्यांना. माझ्या
एक आपल्या जातीच्या पाठीवर हात फिरते, आपल्या लेकराच्या पाठीवर हात फिरते. जात मोठी करा रे, जातीच्या बाजूला उभा राहा. माझी शेवटी जाताना तुम्हाला पुन्हा हात जोडून विनंती. राज्याच्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस काम सोडून आंदोलनात सहभागी व्हा. जिथं रॅली असेल त्या तारखेला आणि त्या वेळेला आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात, जिल्ह्यातला सगळा मराठा ताकदीने शहरात या. नोकरदार मराठा, कामगार मराठा, व्यावसायिक मराठा, नोकरदार